भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि महान समाज सुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज देशभर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे। विविध ठिकाणी अभिवादन कार्यक्रम, मिरवणुका आणि व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे। 14 एप्रिल 1891 रोजी जन्मलेल्या बाबासाहेबांनी सामाजिक विषमता, अस्पृश्यता आणि अन्यायाविरुद्ध आयुष्यभर संघर्ष केला। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी उच्च शिक्षण घेत परदेशातही आपली छाप पाडली। संविधान निर्मितीत मोलाचे योगदान। स्वातंत्र्यानंतर बाबासाहेबांना संविधान मसुदा समितीचे अध्यक्षपद देण्यात आले। त्यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेल्या भारतीय संविधानामुळे देशातील प्रत्येक नागरिकाला समान हक्क आणि न्याय मिळाला। समाज परिवर्तनाची चळवळ, महाड सत्याग्रह, मंदिर प्रवेश आंदोलन यासारख्या चळवळींमधून त्यांनी समाजात जागृती निर्माण केली। शिक्षण आणि स्वाभिमान यावर त्यांनी विशेष भर दिला। नागपूर व चंद्रपूर येथे बौद्ध दीक्षा 1956 साली नागपूर येथील ऐतिहासिक दीक्षाभूमीवर बाबासाहेबांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्माची दीक्षा घेतली। त्यानंतर त्यांनी चंद्रपूर येथेही अनुयायांना बौद्ध धर्माची दीक्षा देत समता, बंधुता आणि मानवतेचा संदेश अधिक व्यापक पातळीवर पोहोचवला। आजच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले। तरुणाईत त्यांच्या विचारांबद्दल नव्याने जागृती होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। CTV साठी बालू सातपुते यांची रिपोर्ट।